Welcome student. Today we will start a new topic aldehyde ketones and carboxylic acid. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला हा पुढचा टॉपिक आहे. याच्या अगोदर आपले ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे दोन टॉपिक झालेले आहेत, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर, आणि हा तिसरा टॉपिक aldehyde ketones and carboxylic acid. Aldehyde, what is the functional group of aldehydes, or what is why carbonyl compound? Carbonyl compound, आता carbonyl compound म्हणजे काय की compound which contains C double bond O, C double bond O bond. Such groups are present in their molecules are termed as carbonyl compounds. Organic compounds in which the carbonyl group are present in their molecules are termed as carbonyl compound. आता carbonyl compound म्हणजे काय की ज्या कंपाऊंड मध्ये C double bond O carbonyl group प्रेझेंट आहे अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण कार्बोनिल कंपाऊंड असं म्हणतो. आता यामध्ये तुम्हाला माहिती आहे फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डेहाइड. अल्डेहाइडचा फंक्शनल ग्रुप बॉन्ड C double bond OH, म्हणजे यामध्ये अल्डेहाइड मध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून याला कार्बोनिल कंपाऊंड म्हणते. त्यानंतर कीटोन मध्ये बॉन्ड C double bond O हा ग्रुप प्रेझेंट आहे किंवा फंक्शनल ग्रुप आहे म्हणून त्याला कार्बोनिल कंपाऊंड म्हणतो. त्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड बॉन्ड C double bond O बॉन्ड OH हा ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो, कार्बोक्सिलिक ऍसिड. किंवा ईस्टर मध्ये बॉन्ड C double bond O R म्हणजे कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे, याला आपण कार्बोनिल ग्रुप असं म्हणतो. किंवा असाइल क्लोराइड बॉन्ड C double bond Cl बॉन्ड C double bond Cl असा एक ग्रुप प्रेझेंट म्हणून त्याला आपण कार्बोनिक कंपाऊंड म्हणतो. किंवा ऍसिड अनहायड्राइड बॉन्ड C double bond O C double bond O bond. किंवा RCOO twice हा ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून याला आपण कार्बोनिक कंपाऊंड म्हणतो. म्हणजेच काय ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन्स बॉन्ड C double bond O bond present in their molecules are termed as carbonyl compound. आणि त्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहिले अल्डेहाइड, कीटोन, ऍसिड, ईस्टर, असाइल क्लोराइड, ऍसिड अनहायड्राइड. This compound contains carbonyl group, therefore, or bond C double bond O bond group, therefore these compounds are termed as carbonyl compound. Carbonyl compound. आता यामध्ये functional group of aldehyde bond C double bond O bond H bond C double bond H हा फंक्शनल ग्रुप हा अल्डेहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे. याला फॉर्मिलिन असं म्हटलं जातं किंवा अल्डेहाइडिक ग्रुप, फॉर्मिलिन ग्रुप किंवा अल्डेहाइडिक ग्रुप असं म्हटलं जातं. फंक्शनल ग्रुप ऑफ कीटोन काय आहे बॉन्ड C double bond O बॉन्ड. ऑक्सो ग्रुप किंवा कार्बोनिल ग्रुप असं म्हटलं जातं, ऑक्सो ग्रुप किंवा कार्बोनिल ग्रुप. आणि बॉन्ड C double bond O बॉन्ड OH कार्बोक्साइल ग्रुप हा याचा फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे तुम्हाला 11वीला जे फंक्शनल ग्रुप झालेले आहेत ते फंक्शनल ग्रुप आपल्याला यायला पाहिजेत. फंक्शनल ग्रुप जर व्यवस्थित लक्षात राहिले तर पुढं आपल्याला तो कंपाऊंड किंवा ते स्ट्रक्चर हे अल्डेहाइड आहे का कीटोन आहे का कार्बोक्सिलिक ऍसिड आहे हे आपल्याला समजतं. म्हणून जे फंक्शनल ग्रुप आहेत ते फंक्शनल ग्रुप आपल्याला यायला पाहिजे. आता कार्बोनिल कंपाऊंड यामध्ये कार्बोनिल ऑक्सिजन म्हटलं जातं, याला कार्बोनिल ऑक्सिजन आणि हा कार्बोनिल कार्बोनिल ऑक्सिजन आणि त्याला या ग्रुपला अल्किल ग्रुप अटॅच झालेले असतात, कार्बन ॲटम. ठीक आहे, कार्बोनिल ऑक्सिजन कार्बोनिल ऑक्सिजन कार्बन. ठीक आहे. आता यामध्ये वेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन्स बॉन्ड CHO फॉर्मिलिन or
aldehydic groups are present in their molecules are termed as aldehyde. Or carbonyl compounds which is attached with one hydrogen and one alkyl group, such compounds are termed as aldehyde. Aldehyde, when carbon is attached with one hydrogen and one alkyl group, one hydrogen and one alkyl groups are termed as aldehyde. जर आपण कार्बोनिल कंपाऊंड मधचा फंक्शनल ग्रुप किंवा ग्रुप पाहिला, बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, हा कार्बोनिल कंपाऊंड प्रेझेंट आहे आणि त्या कार्बोनिल कंपाऊंडला जर एक हायड्रोजन आणि एक अल्किल ग्रुप अटॅच झाला तर त्याला अल्डेहाइड म्हणतो. आणि कार्बोनिल ग्रुप which is attached with two same or different alkyl or aryl groups are attached, such compounds are termed as ketones. जर कार्बोनिल कार्बन ॲटमला एक हायड्रोजन आणि एक अल्किल ग्रुप अटॅच झाला तर त्याला अल्डेहाइड म्हणतो. आणि जर कार्बोनिल कार्बन ॲटमला एक दोन्हीही अल्किल ग्रुप हे सेम किंवा डिफरंट किंवा एरियल ग्रुप किंवा एक एरियल आणि एक अल्किल ग्रुप अटॅच झाला तर त्याला आपण कीटोन म्हणतो. आणि कार्बोनिल ग्रुपला OH एक OH आणि एक अल्किल ग्रुप अटॅच झाला तर त्याला आपण कार्बोझाइलिक ऍसिड म्हणतो. कार्बोझाइलिक ऍसिड किंवा कार्बोझाइलिक ऍसिडचे आणखी एक आपल्याला डेफिनेशन सांगता येईल. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन्स कार्बोक्साइल ग्रुप, that is bond C double bond O bond OH group are present are termed as carboxylic acid. Organic compounds contains one or more bond C double bond O bond OH, that is carboxyl groups are present in their molecule are termed as carboxylic acid. ठीक आहे, आपण अल्डेहाइड पहिल्यांदा पाहूया. या अल्डेहाइड मध्ये हा कार्बोनिल ग्रुप आहे CHO, हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे आणि CHO या फंक्शनल ग्रुपला फॉर्मिलिन असं म्हटलं जातं किंवा अल्डेहाइडिक ग्रुप, फॉर्मिलिन किंवा अल्डेहाइडिक ग्रुप असं म्हटलं जातं. आणि त्या कार्बन ॲटमला एक हायड्रोजन आणि एक अल्किल ग्रुप जर अटॅच झाला तर त्याला आपण अल्डेहाइड असं म्हणतो. ठीक आहे, ते क्लासिफिकेशन ऑफ अल्डेहाइड. आता या टॉपिक मध्ये आपल्याला अल्डेहाइडच्या रिएक्शन, त्यानंतर कीटोनच्या रिएक्शन आणि कार्बोझाइलिक ऍसिडच्या हे क्लासिफिकेशन, त्यानंतर नॉमेनक्लेचर, प्रिपरेशन रिएक्शन आणि केमिकल रिएक्शन एवढा या टॉपिक मध्ये भाग पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण अल्डेहाइडचं क्लासिफिकेशन. अल्डेहाइड्स आर क्लासिफाइड डिपेंडिंग अपॉन द alkyl group which is attached to the carbonyl carbon. They are classified as aliphatic aldehyde. Classification of aldehyde. They are classified as aliphatic aldehyde and aromatic aldehyde. Aliphatic aldehydes and aromatic aldehyde. What is by aliphatic aldehyde? आता तुम्हाला 11वीला झालेला आहे पहा, aliphatic aromatic असायक्लिक, सायक्लिक, हे तुम्हाला क्लासिफिकेशन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं क्लासिफिकेशन हायड्रोकार्बन मध्ये झालेलं आहे. आता ॲलिसायक्लिक किंवा ॲलिफॅटिक म्हणजेच ज्या कंपाऊंड मध्ये अल्टरनेट रिंग कंपाऊंड प्रेझेंट नाही आणि अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड प्रेझेंट नाही त्याला आपण जनरली ॲलिफॅटिक असं म्हणतो. आणि ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये रिंग स्ट्रक्चर आहे, हेक्सागोनल, पेंटागोनल रिंग स्ट्रक्चर आहे आणि त्यामध्ये अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड प्रेझेंट असेल तर त्याला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणतो. ॲरोमॅटिक कंपाऊंड. ॲलिफॅटिक कंपाऊंड्स which do not contains aromatic ring or ring structure and do not contains alternate double single bond, such compounds are termed as aliphatic compounds. आणि त्या aliphatic compound मध्ये जर अल्डेहाइडिक
ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण ॲलिफॅटिक अल्डिहाइड असं म्हणतो, ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आता यामध्ये कार्बोनिल ग्रुप आपल्याला माहित आहे, सी डबल बॉन्ड ओ हा फंक्शनल ग्रुप आहे. फॉर्मिलिन हा फंक्शनल ग्रुप आहे किंवा अल्डिहाइडिक ग्रुप म्हणतो त्याला आपण, फॉर्मिलिन किंवा अल्डिहाइडिक ग्रुप म्हणतो आपण. आणि ह्या फॉर्मिलिनला जर अल्किल ग्रुप अटॅच झाला, अल्किल ग्रुप, तर त्याला आपण ॲलिफॅटिक अल्डिहाइड असं म्हणतो, ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आता या ॲलिफॅटिक अल्डिहाइडचे एक्झाम्पल, हा R एक्सेप्ट फॉर्मल्डिहाइड, हा अल्किल ग्रुप आहे. समजा मिथिल घेतला, मिथिल ग्रुप घेतला CH3 C डबल बॉन्ड OH, असिटाल्डिहाइड, असिटाल्डिहाइड जर समजा हा R इथिल ग्रुप घेतला, तर प्रोपिनॉल्डिहाइड C2H5 CHO, प्रोपिनॉल्डिहाइड, असिटाल्डिहाइड, प्रोपिनॉल्डिहाइड. आणि हा R एक्सेप्ट फॉर्मल्डिहाइड, हा R अल्किल ग्रुपच्या ऐवजी जर हायड्रोजन ॲटम घेतला तर त्याला आपण फॉर्मल्डिहाइड असं म्हणतो, CHO, फॉर्मल्डिहाइड. These are the aliphatic aldehyde. These are the aliphatic aldehyde. ठीक है. Then second type or second classification, aromatic aldehyde. Aromatic aldehyde. Aromatic aldehyde. What is aromatic aldehyde? Aromatic aldehyde, carbon is attached with one aromatic ring. Carbon is attached with aromatic ring or aryl group. Such compounds are termed as aromatic aldehyde. हा जो कार्बोनिक कंपाऊंड आहे, त्या कार्बोनिक कंपाऊंड कोण म्हणायचं की ज्या कंपाऊंड मध्ये बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड हा प्रेझेंट आहे त्याला आपण कार्बोनिक कंपाऊंड म्हणतो. आणि अल्डिहाइड कोणाला म्हणायचं, ज्या कंपाऊंड मध्ये बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड H हा ग्रुप म्हणजे फॉर्मिलिन ग्रुप किंवा अल्डिहाइडिक ग्रुप प्रेझेंट आहे, अशा ग्रुपला आपण अल्डिहाइड ग्रुप म्हणतो. आणि जर समजा आता यामध्ये R च्या ऐवजी Ar म्हणजे एरोमॅटिक रिंग जर अटॅच झाली तर त्याला आपण एरोमॅटिक अल्डिहाइड असं म्हणतो, एरोमॅटिक अल्डिहाइड. आणि Ar बॉन्ड CHO किंवा C डबल बॉन्ड OH अशा प्रकारचा जनरल फॉर्म्युला आहे. आता Ar म्हणजे काय, एरोमॅटिक रिंग बॉन्ड हेक्सागोनल रिंग अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड. मुलांची चूक कुठे होते पहा, हे जर अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड नसेल तर हे सायक्लिक स्ट्रक्चर असेल. हे सायक्लिक स्ट्रक्चर आहे, हे एरोमॅटिक कंपाऊंड नाही, सायक्लिक आहे. आणि जर समजा हे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड जर झाला तर हे एरोमॅटिक झालं, हे एरोमॅटिक कंपाऊंड झाला. आणि या एरोमॅटिक कंपाऊंडला जर C डबल बॉन्ड OH हा ग्रुप अटॅच झाला तर त्याला एरोमॅटिक अल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड त्याला आपण बेन्झाल्डिहाइड असं म्हणतो, बेन्झाल्डिहाइड. आता समजा हे बेन्झाल्डिहाइड आहे, या बेन्झाल्डिहाइडला आणखी एरोमॅटिक कंपाऊंड कुठला आहे, बेन्झाल्डिहाइड. हा बेन्झाल्डिहाइड CHO जेव्हा एरोमॅटिक कंपाऊंडला एकच सबस्टिट्यूएंट असतो, एरोमॅटिक कंपाऊंडला एकच सबस्टिट्यूएंट अटॅच असतो, त्यावेळी कुठल्याही पोझिशनला तो ग्रुप अटॅच झाला तर त्याच्या पोझिशन मध्ये बदल होत नाही. नंबरिंग देत असताना इथून द्यायचं 1 2 3, इथं 1 2 3 अशा पद्धतीने. एरोमॅटिक हे बेन्झाल्डिहाइड आहे, हे सुद्धा बेन्झाल्डिहाइड आहे. आपण दुसरा आणखी स्ट्रक्चर काढलं आणि त्याची पोझिशन समजा या ठिकाणी अटॅच झालेला दाखवला तरी ते सुद्धा बेन्झाल्डिहाइड आहे. म्हणजे काय की जर समजा एरोमॅटिक रिंग असेल आणि सिंगल सबस्टिट्यूएंट असेल तर तो कुठल्याही पोझिशनला अटॅच झालेला दाखवला तरी त्याचे पोझिशन नंबर जो आहे तो चेंज होत नसतो. म्हणजे थोडक्यात बेन्झाल्डिहाइड मध्ये कोणत्याही पोझिशनला CHO ग्रुप अटॅच झाला तर त्याचे जे नेम आहे किंवा अटॅचमेंट आहे ते चेंज होत नाही. आता हे बेन्झाल्डिहाइड आहे, याला जर 2 नंबर पोझिशनला जर OH ग्रुप अटॅच झाला तर सॅलिसाल्डिहाइड होते, सॅलिसाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड त्याला आपण सॅलिसाल्डिहाइड असं म्हणतो. आणि जर समजा
आणखी एक यामध्ये जर समजा हा बेंझाल्डिहाइड आहे CH2 आणि NO2 ग्रुप पॅरा किंवा इतर कुठल्याही पोझिशनला अटॅच झाला तर या कंपाऊंडला आपण एरोमॅटिक अल्डिहाइड असंच म्हणतो. पॅरा नायट्रो बेंझाल्डिहाइड, ऑर्थो नायट्रो बेंझाल्डिहाइड, मेटा नायट्रो बेंझाल्डिहाइड, पॅरा क्लोरो बेंझाल्डिहाइड, मेटा क्लोरो बेंझाल्डिहाइड, हे जे कंपाऊंड्स आहेत या कंपाऊंडला आपण एरोमॅटिक अल्डिहाइड म्हणतो. आणि these are the classification of aldehyde. Classification of aldehyde, aliphatic aldehyde and aromatic aldehyde. ठीक आहे. आता आपण क्लासिफिकेशन ऑफ कीटोन पाहूया. क्लासिफिकेशन ऑफ कीटोन. आता या क्लासिफिकेशन ऑफ कीटोन मध्ये आणखी we know that what is by ketones, carbonyl compounds, the organic compounds in which carbonyl groups are present in their molecules are termed as ketones. Classification of ketones, where organic compounds in which the carbonyl groups are attached with both alkyl group, they are same or different, or one alkyl and one aryl groups are attached, or all the two aryl groups are attached are termed as ketones. Ketones. Carbonyl group is attached with two alkyl groups, same or different, are termed as ketones. Or carbonyl group is attached with one alkyl and one aryl groups are termed as ketones. Or carbonyl group which is attached with both aromatic compounds or aromatic ring are termed as ketone. म्हणजे कीटोनची डेफिनेशन आपल्याला वेगवेगळी सांगता येईल. यामध्ये जर समजा कार्बोनिल ग्रुपला सारखेच अल्किल ग्रुप अटॅच झाले तरी त्याला आपण कीटोन म्हणतो. वेगवेगळे अल्किल ग्रुप अटॅच झाले तरी सुद्धा त्याला आपण कीटोन्स म्हणतो. आता या ठिकाणी सारखेच जर अल्किल ग्रुप मिथिल ग्रुप घेतले C डबल बॉन्ड O CH3, ऍसिटोन हे कीटोन आहे. एक्झाम्पल ऑफ कीटोन ऍसिटोन. समजा एक इथिल आणि एक मिथिल घेतला C2H5 C डबल बॉन्ड O CH3, इथिल मिथिल कीटोन, इथिल मिथिल कीटोन. these are the example of कीटोन. किंवा एक एरिल ग्रुप आणि एक इथिल ग्रुप, इथिल फिनिल कीटोन, इथिल फिनिल कीटोन. या ठिकाणी C6H5 हा एरोमॅटिक कंपाऊंड आहे. C6H5 एरोमॅटिक कंपाऊंड, इथिल फिनिल कीटोन, इथिल फिनिल कीटोन. किंवा दोन्हीही फिनिल ग्रुप घेतले डायफिनिल कीटोन, डायफिनिल कीटोन. these are the example, these are the example of ketones, these are the example of ketone. ठीक आहे. आता यानंतर आपण क्लासिफिकेशन पाहणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स. कीटोन्स आर, आता यामध्ये आपण जर पाहिलं ते दोन स्ट्रक्चर पहा, दोन स्ट्रक्चर. या दोन स्ट्रक्चर मध्ये एकाच कार्बोनिल ग्रुपला दोन्ही सारखेच अल्किल ग्रुप अटॅच झालेले आहेत आणि इतर एकाच कार्बोनिल ग्रुपला वेगवेगळे अल्किल ग्रुप अटॅच झालेले आहेत. याच्यावरून कीटोनचं क्लासिफिकेशन जे आहे, कीटोनचं क्लासिफिकेशन, कीटोन्स आर क्लासिफाइड ॲज सिंपल कीटोन अँड मिक्स्ड कीटोन, सिंपल कीटोन अँड मिक्स्ड कीटोन. कीटोन्स आर क्लासिफाइड ॲज सिंपल कीटोन, सिंपल कीटोन or symmetrical ketone, symmetrical ketones, simple ketone or symmetrical ketone, and mixed ketone, mixed ketone, mixed ketone or unsymmetrical ketone, unsymmetrical, unsymmetrical ketone. Ketones are classified as, ketones are classified as mixed ketone, simple ketone and mixed ketone, simple ketone and mixed ketone. त्यालाच आपण symmetrical ketone and unsymmetrical ketone असं म्हणतो. आता सिंपल कीटोन तुम्ही आता पाहिलेलं आहे, कार्बोनिल ग्रुपचे एक्झाम्पल मध्ये पाहिलेलं आहे. यामध्ये when carbonyl group is attached with two alkyl groups are same, such ketones are termed as simple ketone.
carbonyl group in which both the alkyl groups are same attached to the carbonyl carbon are termed as simple ketone. It is also termed as symmetrical ketone. कार्बोनिल ग्रुप कुठला बॉन्ड C डबल बॉन्ड O हा फंक्शनल ग्रुप आहे याला ऑक्सो म्हणतो किंवा कार्बोनिल ग्रुप कार्बोनिल ग्रुप किंवा कीटोनिक ग्रुप किंवा कार्बोनिल ग्रुप किंवा ऑक्सो ग्रुप हा फंक्शनल ग्रुप हा कीटोनचा आहे आणि ह्या फंक्शनल ग्रुपला जर सारखेच अल्किल ग्रुप अटॅच झाले असतील तर त्याला सिमेट्रिकल कीटोन म्हणतो किंवा सिंपल कीटोन असं म्हणतो. when carbonyl carbon is attached with both same alkyl groups are termed as simple ketone. It is also termed as symmetrical ketone. It is also termed as symmetrical ketone. For example, acetone याला आपण एसिटोन म्हणतो किंवा डायमिथिल कीटोन एसिटोन किंवा डायमिथिल कीटोन. आणि दुसरा एक्झाम्पल इथिल C डबल बॉन्ड O C2H5 diethyl ketone are also example of symmetrical ketone or simple ketone. diethyl ketone कारण दोन्हीही सारखेच अल्किल ग्रुप हे कार्बोनिल कार्बनला अटॅच झालेले आहेत. किंवा डायफिनिल ketone are also example डायफिनिल ketone डायफिनिल ketone. These are the example of simple ketone or symmetrical ketone. थोडक्यात काय की ज्या कंपाऊंडचे एखादा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर समान भाग होतात त्याला आपण सिमेट्रिकल कीटोन म्हणतो. समान भाग होत असतील तर त्याला सिमेट्रिकल कीटोन म्हणतो. आणि अनसिमेट्रिकल कीटोन the alkyl group both the alkyl groups are attached to the carbonyl carbon are different are termed as mixed ketone. It is also termed as unsymmetrical ketone. Both the alkyl groups are attached to the carbonyl carbon are different are termed as mixed ketone. It is also termed as unsymmetrical ketones. Other for example, ethyl methyl ketone C2H5 bond C double bond O CH3. Alphabetically पहिल्यांदा ethyl methyl ketone. This is example of mixed ketone. ethyl methyl ketone, ethyl n propyl ketone C2H5 C double bond O C3H7 ethyl n propyl ketone. These are the example of also mixed ketone. It is also termed as unsymmetrical ketone. Another example, ethyl C2H5 C double bond O C6H5 ethyl phenyl ketone. These are also example of mixed ketone. It is also example of mixed ketone or unsymmetrical ketone. यामध्ये unsymmetrical ketone किंवा mixed ketone म्हणजेच काय की कार्बोनिल कार्बन जो आहे त्या कार्बोनिल कार्बनला दोन्ही अल्किल ग्रुप अटॅच झालेले आहेत ते वेगवेगळे असतात. त्या कीटोनला आपण मिक्स्ड कीटोन म्हणतो. त्यालाच आपण अनसिमेट्रिकल कीटोन असं म्हणतो की त्याचे दोन समान भाग होत नाहीत म्हणून त्याला आपण अनसिमेट्रिकल कीटोन असं म्हणतो. अनसिमेट्रिकल कीटोन. आणि इथं मिक्स्ड म्हणजे सारखेच नसणार मिक्स असणार म्हणजे एक इथिल एक मिथिल. इथिल मिथिल कीटोन these are the example of mixed ketone or unsymmetrical ketone. Also ethyl n propyl ketone these are also example of unsymmetrical ketone. And ethyl phenyl ketone these are the example of unsymmetrical ketone. आता इथं phenyl ग्रुप जो आहे phenyl ग्रुप तुम्ही C6H5 असं लिहिलं तरी बरोबर आहे किंवा aromatic ring. आता हे स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर असं जर लिहिलं तुम्ही C6H5 C double bond O bond C6H5 असं लिहिलं तरी बरोबर आहे. हे असं लिहिलं तरी बरोबर आहे, असं लिहिलं तरी बरोबर आहे. हा इथं स्ट्रक्चर काढलंय आपण aromatic ring किंवा बेन्झीन रिंगचं इथं स्ट्रक्चर काढलंय आणि इथं आपण काय केलंय ॲलिफॅटिक
किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिलाय C6H5 C6H5 C डबल बॉन्ड O C6H5 किंवा दोन ॲरोमॅटिक रिंग आणि त्याला ह्या कार्बोनिक कार्बन ॲटमला अटॅच झालेलं दाखवले. ठीक आहे. दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स. ओके. धन्यवाद.